महसूल अधिकाऱ्यांच्या विरोधात ठाकरे सेनेचे उपोषण. महसूल अधिकाऱ्यांच्या विरोधात ठाकरे सेनेने ब्रह्मपुरी उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी उपविभागातील वाळू घाटांचा लिलाव झाल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरू असल्याचा आरोप ठाकरे सेनेने केला आहे. या अवैध वाळू उपसामुळे परिसरातील अनेक गावातील भूजल पातळी खालवली असून नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रॅक्टर व हायवा वाहनांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या वाहनांमुळे झालेल्या अपघातात एका निष्पाप युवकाचा मृत्यू झाला असून एका महिलेचा हात निकामी झाल्याची झाल्याने ती कायमची अपंग झाली आहे. याबाबत वारंवार निवेदने देऊनही महसूल प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत महसूल अधिकाऱ्यांच्या विरोधात ठाकरे सेनेने ब्रह्मपुरी उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाने तात्काळ अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. तालुक्याचे जिथं अवैध रेती मुरुम आणि माती जे उत्खनन सुरू आहे, ज्यांच्या अंडरमध्ये हे विभाग येतं ते सगळे महसूल विभाग यामध्ये मला असं वाटतं की त्यांची सगळी साठगाठ आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर चौकशी झाली पाहिजे आणि दोषी ठरल्यास त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. रात्री बेरात्री ट्रॅक्टर आताही चालू आहेत, बिना नंबर प्लेटचे ट्रॅक्टर सुरू आहे. त्याच्यामुळे इथले जे ब्रह्मपुरी शहरातील जे नागरिक आहे त्यांना झोपण्याचा खूप त्रास येतो ट्रॅफिकमुळे. ट्रॅक्टरच्या म्हणजे 2 वाजतापासून कंटिन्युअसली पूर्ण ब्रह्मपुरीच्या शहरामध्ये ट्रॅक्टर सुरू आहे आणि एकही ट्रॅक्टरला नंबर प्लेट नाही आहे. त्या अनुषंगाने आम्ही तहसीलदार साहेबांकडे गेलो होतो. तिथल्या आम्ही उपजिल्हाधिकारी मॅडमकडे पण गेलेलो होतो, पण अजूनपर्यंत आम्हाला ते न्याय मिळालेलं नाही आहे.